मॉर्निंग, मी काजल. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज आम्हाला जायचं आहे गावाला. त्याच्यामुळे एवढ्या लवकर सगळी तयारी चालू आहे. सो स्टे ट्यून. आत्ता वाजलेत 6:30 आणि खूप अंधार आहे बाहेर. अजून उजेडलं पण नाही आहे. उन्हाळ्यात याच टाईमला किती ऊन पडतं. ऊन मीन्स असं उजेड येतो. सी. आणि माझं सगळं आवरलं. मी उठले होते 4:30-5ला. आय थिंक 4:30ला उठले. 5 वाजेपर्यंत सगळं आवरलं. स्वयंपाकाला लागले होते 5:30. आणि आता सगळा स्वयंपाक आवरला. आणि त्यामध्ये स्वयंपाकामध्ये भात, चपाती, भाजी तिन्ही द्यावं लागतं. त्याच्यामुळे उशीर लागतो थोडा करायला, पण होऊन जातं. आणि आता माझा सगळा स्वयंपाक आवरला आहे. डबे भरलेत. आता फक्त पिल्लूला उठवायचं, त्याला आंघोळ घालायची, आवरायचं आणि नवी कपडे घालायची आणि थोडं घरातलं आवरायचं आणि भाऊजींना उठवते. आणि कसं होतं तसं दाखवते तुम्हाला पुढं. मी गावाला जायचं म्हटल्यावरती लवकर जावं लागतं, कारण की हडपसर आणि रोड्यामध्ये खूप ट्रॅफिक लागतं आणि त्या ट्रॅफिकमुळे नको नको होतं. त्याच्यामुळे घरून निघताना लवकर निघायचं आणि येताना पण दुपारचं यायचं. आम्ही आजच जाणार आणि आजच येणार आहे. ते गावाकडे आजींची तब्येत थोडी खराब आहे, त्याच्यामुळे त्यांना पाहायला निघालं. सो बघू काय होतंय. वाजलेत 8 आणि आम्ही निघालो गावाला. आणि दरवेळेस पिल्लू प्रवास करताना झोपून जातो 10-15 मिनिटांनी, पण आज अख्ख्या प्रवासात झोपला नव्हता तो. आणि इथून आळंदी 1-5 किलोमीटर राहते. हा मॅगझिन चौक आहे आणि मॅगझिन चौकातलं पहाटेचं वातावरण खूप खूप म्हणजे खूप सुंदर असतं. काय पिलू? हा, सूर्य. आणि 9:30 आम्ही सासवडमध्ये पोहोचलो. गावाला जायचं म्हटलं सासवडमध्ये स्टॉप हा घ्यावाच लागतो. अस्मिता आणि शकुंतला ही फिक्सच असतात. आणि घाटाच्या वरचं वातावरण खूप म्हणजे खूप थंड होतं. आम्ही चहा नाश्ता केला आणि आजीसाठी नारळ घेतले आणि गावी निघालो. अँड फायनली आम्ही गावाला पोचलो. कोण आहे पिलू? राजा या. राजा राजा आला. राजा थांब. राजा थांब. राजा बस. राजा बस बस बस. पिलू बाय कर राजाला. राजा या. राजा या. राजा बस बस बस. राजा बस बस. राजा बस. राजा बस. कुठे बसतो? माग बस. माग बस. असू द्या. बाय बाय. चला बसले का? बसू का? बसले. बाय बाय राजीला. बाय बाय. गावाकडे सगळ्यांना भेटलो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. म्हटलं गावी आलो तर गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन जाऊया, त्याच्यामुळे मोरगावला निघालो. आणि मंदिरात पोहोचेपर्यंतच पिल्लू झोपून गेला, त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं मंदिरात जायचं. लांबूनच पाया पडून निघालो. आम्हाला मोरगावमध्येच 3:30-4 वाजलेल्या, त्याच्यामुळे म्हटलं पुढं जायला पण उशीर होईल, नंतर ट्रॅफिक लागलं काय खरंच नाही. आणि दिवेघाट म्हणलं पुण्याचा जीव की प्राण, पण आता दिवेघाटामध्ये चालू आहे काम, त्याच्यामुळे दिवेघाटातच खूप ट्रॅफिक लागतं. एक ॲक्सिडेंट झाला होता, पण कुणाला काही झालं नाही, हे सुदैव. त्यामुळे घाटातच आमचे 20-25 मिनटं तरी गेले असतील. आणि वेस्ट इंडपाशी येईस्तोपर्यंत दिवस मावळून गेला होता, म्हणजे मावळायला लागला होता. आणि फायनली 6 वाजता आम्ही पोचलो. आता दिघीमध्ये आहे, आळंदी रोडला.
पण इथून सूर्य मावळत आणि इतका दिवस छान दिसत होता की काय सांगू. पूर्ण लाल लाल सूर्य झाला होता. घरी आलो 6:15 6:30ला आणि पहिला चहा ठेवला. चहा घेतला आणि थोडासा पसारा आवरला. आताच गावावरून आलो आणि आल्यावरती चहा ठेवला. गावावरून यायला 6:15 6:30 वाजले आम्हाला. थांबलो होतो थोडंसं आणि येताना मोरगावमधून आलो पण दर्शनाला गेलो नाही कारण की पिल्लू झोपला होता आणि त्याला कुठं सोडायचा म्हणून दर्शनाला गेलो नाही. रात्रीच्या जेवणामध्ये अंड्याची भुर्जी, पोळी आणि चपाती होती. डाळ भात होता. सिम्पल. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.